तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इडली, वडा, डोसा सोबत खाण्यासाठी लागणारे सांबर कसे बनवायचे आहे, अगदी आपल्या घरात अवेलेबल असणाऱ्या घटकापासूनच अतिशय साधी सोपी अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत। यासाठी गॅसवरती कढई ठेवायची आहे। कढईमध्ये 4 ते 5 टेबलस्पून तेल टाकायचं आहे। तेल छान कडकडीत झालं की या ठिकाणी अर्धा टेबलस्पून मोहरी टाकायची आहे, अर्धा टेबलस्पून जिरे टाकायचे आहेत, चिमूटभर हिंग टाकायचा आहे, 8 ते 9 कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत, 4 ते 5 लाल पिकलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत सुकलेल्या। यानंतर यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। हे आता यामध्ये कांदे चांगले गुलाबी रंगावर हा कांदा परतून घ्यायचा आहे। अशा छान छान साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर यामध्ये आलं आणि लसूण ठेचून घालायचं आहे, किंवा तुम्ही या ठिकाणी लसूण बारीक चिरून घातला आणि आलं खिसून घातलं तरी चालेल। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून, तर हे पण यामध्ये चांगले असे भाजून घ्यायचे आहेत। आता टोमॅटो चांगले भाजण्यासाठी टोमॅटो आपण तेलात टाकले की लगेच यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो जे आहे ते पटकन आपले भाजले जातात। आणि आता छान असं हे टोमॅटो मऊ होईपर्यंत हे चांगलं परतून घ्यायचं आहे। तर यानंतर आपल्या घरी ज्या काही अवेलेबल असतील भाज्या, त्यामध्ये खास करून बटाटा, वांग, शिमला मिरची हे आपण या भाज्या मिक्स करायच्या आहेत। प्रत्येकी प्रमाण एक एक घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी गाजर, बीट, बीन्स या सुद्धा भाज्या तुम्ही आपल्या आवडीनुसार ऍड करू शकता। आता या सर्व भाज्या आपण चांगले याला वाफ आणायच्या आहे। 1-2 मिनिटं या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आणि नंतर याला झाकण लावून 5 मिनिटं या वाफेतच ह्या भाज्या छान अशा शिजवायच्या, पाणी न घालता, म्हणजे अतिशय टेस्टी असं आपलं सांबर तयार होतं। अगदी मंद आचेवरती 5 मिनिटं छान अशा आपल्या ह्या भाज्या सर्व शिजलेल्या आहेत, पाहू शकता। अजिबात या ठिकाणी पाणी वापरलेलं नाही। आता थोडंसं आपण 2 मिनिटं हे परतून घेऊयात। आता यामध्ये 2 टेबलस्पून चिंचेची चटणी वापरलेली आहे। जर तुमच्याकडे चिंचेची चटणी अवेलेबल नसेल तर तुम्ही चिंच आणि गूळ वापरला तरी चालेल। आणि हे पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण काही मसाले ऍड करणार आहोत। तर यामध्ये आपण या ठिकाणी 1 टेबलस्पून मीठ घेतलेला आहे, 1 टेबलस्पून कसुरी मेथी घेतलेली आहे, अर्धा टेबलस्पून हळद पावडर घेतलेली आहे, 1 टेबलस्पून गरम मसाला, 2 टेबलस्पून आपण लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि 2 टेबलस्पून या ठिकाणी सांबर मसाला घेतलेला आहे। आता हे सर्व मसाले तेलामध्ये अगदी 1 मिनिटभर चांगले असे परतून घ्यायचे आहेत। फक्त एवढाच मसाला आपण वापरायचा आहे। यानंतर 1 वाटी तूर डाळीमध्ये 2 टेबलस्पून हरभरा डाळ आणि 2 टेबलस्पून या ठिकाणी मूग डाळ घालायची आहे, अर्धा टेबलस्पून हळद पावडर, चिमूटभर हिंग आणि 1 टेबलस्पून तूप घालून कुकरला याच्या 4 शिट्ट्या करून हे छान अशी डाळ ही शिजवून घेतलेली आहे। आणि ही डाळ आता यामध्ये मिक्स करायची आहे। पाहू शकता कलर पण किती छान लगेच आपल्या सांबरला आलेला आहे। आता यामध्ये आवश्यकतेनुसार आपण यामध्ये पाणी ऍड करायचं आहे। पाणी हे गरमच घालायचं, थंड पाणी वापरायचं नाही, यामुळे याची टेस्ट कमी येते। अगदी कडक पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे। तर अगदी झटपट पाहू शकता आपलं सांबर किती साध्या सोप्या पद्धतीने आपलं हे लगेच तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। आणि आता खाण्यासाठी आपलं हे सांबर तयार झालेलं आहे। तर नक्की अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने हे सांबर बनवून पहा आणि कमेंट करून कळवा की तुम्ही कशा पद्धतीने सांबर बनवता, म्हणजे मीही नेक्स्ट टाइमला तशा पद्धतीने नक्की बनवेन। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका।
व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.